देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, मी संपादक नितीन मधुकर कालेकर. एन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. राजुरा विधानसभा क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. वेकोली, बल्लारपूर आणि वणी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 17 प्रमुख मागण्यांवर अखेर नागपुरात एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडली. वेकोलीचे नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CMD श्री हेमंतकुमार पांडे यांच्यासोबत ही प्रदीर्घ बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने CMDंचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या बैठकीत मौजा मुठरा येथे 84 हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना चंद्रपूर जिल्ह्यातच पुढील 3 महिन्यांच्या आत समयबद्ध रोजगार देणे तसेच सुकी व बागायती जमिनीच्या मोबदल्यात भरीव वाढ करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय दोपटाळा, ओसी, माइन्सच्या मातीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याचेही यावेळी सुनिश्चित झाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मौजा, विरूर, गाडेगाव, पोवणी, सास्ती आणि चिंचोली खुर्द या गावांतील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर येत्या 25 जूनपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले आहे. तसेच चिंचोली रिकॉस्ट परियोजना बाधित शेतकऱ्यांच्या 15 वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीसाठी कोल इंडियाकडे वेकोलीसह संयुक्त पाठपुरावा केला जाणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः CMD हेमंतकुमार पांडे येत्या काही दिवसात या भागाचा दौरा करणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि वेकोली प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला आता यश मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताज्या आणि सविस्तर अपडेट्ससाठी पाहत रहा एन मराठी न्यूज. कॅमेरामनसह जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे, राजुरा.